मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या जीवावर खूप चिडलेली असते आणि ती रागाच्या भरातच त्याला विचारते, जीवा, मला आता फक्त एकच गोष्ट तू सांग. अरे, आपण इथे येण्या अगोदर तू मिथून काकांना पाठवलंस का इकडे आणि त्यांना हे लपवून ठेवायला सांगितलं का? असा प्रश्न जेव्हा ती करते तेव्हा आता तो म्हणतो, नाही ग बाई, मी काहीच कुणाला लपवून ठेवायला सांगितलं नाही, उलट मलाच माहीत नाही हे सगळं गेलं तरी कुठे. तेव्हा ती खरं खरं बोलायला सांगते आणि शपथसुद्धा घ्यायला लावते. मग आता जीवा हा रागाच्या भरातच तिची शपथ घेतो आणि म्हणतो, मला खरंच याबद्दल काही म्हणजे काहीच माहीत नाही आहे. तेव्हा काव्या एकदमच शांत राहते आणि म्हणते, ठीक आहे हां, मला एक तरी गोष्ट माहीत आहे की तू माझी खोटी शपथ कधी घेऊ शकत नाही. पण चल ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तू लपवल्या नाहीयेस ना, पण केलं रे मी मान्य, पण हे सगळे पुरावे कोणाला दिसले नाही पाहिजेत, कुणी पाहिले नाही पाहिजेत आणि म्हणूनच देवाने सगळं तुझं ऐकलंच की. आणि जर असं तुला वाटत असेल ना तर हा तुझा गैरसमज आहे जीवा, कारण ही काव्या कुणाचा आता ऐकणार नाहीये. तूच आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केलेस ना, पण मी आपल्यातलं असणारं प्रेम सर्वांना सांगणार म्हणजे सांगणार, अशी धमकीच काव्या जीवाला देते. तर काव्याचं सारखं सारखं हे बोलणं ऐकून जीवासुद्धा वैतागतो आणि रागातच म्हणतो, तुला सांगायचंय ना, जा आत्ता जाऊन सांग जा, पण कितीही तू ओरडलीस ना तरीही मी हे प्रेम कधी म्हणजे कधीच मान्य करणार नाही. तेव्हा ती विचारते, नाही मान्य करणार का? ठीक आहे जीवा, तुला जे करायचंय ना ते कर आता तू जीवा, आणि मला जे करायचंय ना ते मी करेनच, समजलं का? असं म्हणून ती आता खूपच चिडते. तेवढ्यातच आता मिथूनचं लक्ष हे काव्या आणि जीवा दोघेही गप्पा मारतायत हे मिथूनच्या लक्षात येतं. त्यामुळे काव्या, जीवा इकडे या पटकन, इकडे काय गप्पा मारण्याचं काम सुरू आहे असं आता मिथून विचारतो. मग काव्या आता हो आलो आलो असं म्हणून पुढे जायला निघते आणि मग नंतर पुन्हा एकदा जीवाला सांगते की हे बघ जीवा, तुला जर आपलं प्रेम मान्य करायचं नसेल ना तर नको करूस, आता बघ मी काय करते. असं म्हणून ती आता पार्थ आणि नंदिनीकडे जायला निघते. तेव्हा जीवा सुद्धा तिच्या पाठोपाठ धावतो. इकडे मिथून नंदिनीला सांगत असतो, हे बघ नंदिनी, हा आमचा आहे खूप मोठा लॉन आणि इथे जर आम्ही रात्री सर्वजण बसलो ना, इतका वारा सुटतो ना की अक्षरशः माणूसच उडून जातो. बाय द वे, आमच्या लॉनवर आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा लावलेली आहेत. आता चाफा बोले ना तरीही मला चाफ्यासाठी बोलावं लागतं. नारळ आहेत, लिंबू आहेत, फणस, बांबू ही सगळी म्हणजे सगळीच झाडं लावलेली आहेत. त्यानंतर आता तो मानिनीबद्दल सांगू लागतो आणि म्हणतो, सर्वात महत्त्वाचं झाड म्हणजे कढीपत्ता, कारण हा कढीपत्ता आहे ना तो आपल्या वहिनीला एवढा आवडतो, एवढा आवडतो की प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता लागतो त्यांना. म्हणजे कढीपत्त्याची कढी, कढीपत्त्याची चटणी आणि कढीपत्त्याचे पोहे, त्याचबरोबर केस मोठे होण्यासाठी कढीपत्त्याचा रस सुद्धा लावतात. तेव्हा आता मिथून हे जे काही एक्साइटमेंटमध्ये सगळं सांगत असतो ते ऐकून नंदिनी आणि पार्थ हसत असतात. बाय द वे, आमच्या विक्रम दादांनी ना विदेशातून झाडं मागवली होती, ती झाडं टिकली नाही, मग आपली देशी झाडं लावली. तुला सांगतो आता नंदिनी, हे सगळं आम्हाला ना अगदी हौसेने करायला खूप आवडतं. पण बाय द वे, तुला लॉन कसं वाटलं, आवडलं का? तेव्हा खूप छान भारी लॉन आहे असं नंदिनी म्हणते. त्याचवेळी तेथे जीवा आणि काव्या हे दोघेही येतात. तर दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी 12च वाजलेले असतात. तर पार्थ नंदिनीला सांगतो, याच लॉनवर आमचा जीवाना तासन तास फिरत असायचा आणि तासन तास फोनवर सुद्धा बोलायचा. तेव्हा आता काव्या आणि जीवा हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. नंदिनी आता आश्चर्याने पार्थकडे पाहते आणि विचारते, जीवा, आणि तासन तास फोनवर बोलत बसायचे, नक्की कुणाबरोबर? तेव्हा काव्या अजूनच डोळे मोठे करून जीवाकडे पाहते, कारण तिला माहीत असतं माझ्याबरोबरच हा तासन तास फोनवर बोलायचा. मग पार्थ म्हणतो की जलस फील झालात ना नंदिनी लगेच? तेव्हा ती म्हणते, नाही हो, कुठल्या तरी फ्रेंड्स बरोबर बोलत असतील ना हे. तर आता काव्या म्हणते, नाही, किंवा गर्लफ्रेंड बरोबर सुद्धा बोलू शकतातच ना हे. तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघेही आता काव्याकडे पाहतच राहतात. तर आता नंदिनी विचारते, काय बोलतेस काय काव्या तू? तेव्हा काव्या म्हणते, अगं ताई, एवढं काय त्यात? अगं असूच शकते ना जीवांची गर्लफ्रेंड. अगं कमॉन ताई, आता 1 महिना झाला की लग्नाला, आणि महिन्याभरात कुठलाही नवरा त्याच्या बायकोला एवढं तर सांगू शकतो, हो की नाही? असं म्हणून ती पुन्हा जीवाकडे पाहते. तर जीवा बिचारा खूप घाबरलेला असतो. तेव्हा आता नंदिनी
काव्याकडे पाहतच राहते आणि विचारते, काव्या अगं काही काय बरळतेस ग, आणि एवढा वेळ तुम्ही दोघे तिकडे काय करत होतात असंही विचारते. मग आता पार्थ म्हणतो, अहो नंदिनी, जीवाना फार्म हाऊस दाखवत असेल काव्याला. कसं वाटलं सांगा बरं आमचं फार्म हाऊस, जरा कौतुक करा ना, असं तो काव्याला अगदी लाडानेच म्हणतो. तेव्हा काव्य म्हणते, हो सांगते की सांगते अहो, पण त्या अगोदर मला तुम्हा सर्वांना काहीतरी अजून महत्त्वाचं सांगायचंय. ते सांगू का अगोदर? पण नाही, मी विचारत का बसलीये, मी तेच अगोदर सांगते. असं काव्या बॉम्ब फोडते. मग जीवाला अजूनच मोठा धक्का बसतो आणि तो काव्याकडे पाहतच राहतो. तर काव्या सुद्धा अगदी नजर रोखून त्याच्याकडे पाहते आणि अजिबात कुणाला घाबरत नसते. तेव्हा आता नंदिनी विचारते, नेमकं काय सांगायचंय काव्या तुला? तेव्हा काव्य आता जीवाच्या आणि तिच्या नात्याबद्दलचं सत्य सांगणार असते. तेव्हा आता जीवा म्हणतो, एक मिनिट, पण त्या अगोदर ना मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचंय, बोलायचंय, आणि खरं तर तुम्हा सर्वांना खूप मनापासून मला थँक्स म्हणायचंय. इतकं छान तुम्ही सरप्राईज दिल्याबद्दल आणि माझ्या आवडत्या जागी तुम्ही मला घेऊन आल्याबद्दल. ॲक्च्युली आय फील मच बेटर, असं म्हणून जीवा सर्वांचेच आभार मानतो. त्यावेळी आता मिथून म्हणतोय, गबरू जवान, अरे तू कुठे काय फील करतो हे ओळखण्यात आणि बुद्धिबळाच्या खेळात आम्ही अगदी तरबेज आहोत हा. तेव्हा सर्वजण आता हसतात. त्यावेळी जीवा विचारतो, म्हणजे तू आणि आई त्या दिवशी चेस खेळताना हाच प्लॅन करत होता की काय, असं आता तो नंदिनीला विचारतो. मग मिथून त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, हो राईट, हाच प्लॅन आम्ही सर्वजण करत होतो. तुझ्याजवळ बसून या दोघीही फोनवर बडबड करत होत्या आणि तीच बडबड ना आम्ही पार्थ व मी किचनमध्ये बसून ऐकत होतो. पण आता काय करणार बाबा, आमचा हा प्लॅन होता. तू रूममधून जायला तयार नाही, तिथेच चिटकून बसला. मग आता काय करणार आम्ही? तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो, बरोबर आहे जीवा, तुला इथे घेऊन येण्यासाठी एवढं प्लॅनिंग केलं, मग थँक्यू काय, तू आम्हाला ना दंडवत घातला पाहिजे. तेव्हा मिथून म्हणतो, यस आय लाईक दिस. तेव्हा जीवा म्हणतो, हो ठीक आहे, घालतो की दंडवत, असं म्हणून तो खाली वाकणार असतो. पण आता मिथून म्हणतो, नाही हां. त्यावेळी पार्थ सांगतो, हे बघ, तू छान फील केलं ना जीवा, तर आम्हालाही अगदी छान फील होतं. त्यावेळी आता काव्या सगळं बोलणं ऐकून घेते आणि विचारते, बरं तुमचं झालं असेल तर मलाही काहीतरी बोलायचंय, माझं काहीतरी ऐकून घ्याल की नाही? मग नंदिनी म्हणते, बोल बाई बोल, नक्की काय बोलायचंय? तेव्हा मिथून सांगतो, अरे बाबांनो, तुम्ही जर इथे बोलत बसला तर रात्र कधी होईल ना सांगता सुद्धा येणार नाही. आपल्याला आता संध्याकाळची तयारी सुद्धा करायची आहे, कारण आपल्या त्या जनाबाई आहेत ना, त्या खास मटण आणि ज्वारीची भाकरी आणि खरडा याची तयारी करणार आहेत. नंदिनी खुश होत म्हणते, अरे वा, खरंच का? हा मिथून सांगतो की मी त्यांना सांगितलंय की खास मोहिते स्टाईल मटण हवंय, तांबडा पांढरा रसा आणि झणझणीत. मग आता नंदिनी कोल्हापूरच्या भाषेतच म्हणते, हो चालते की, तुम्ही म्हणाल ना तसं करून देतो. मग तिचा हा डायलॉग ऐकून सगळेच जण हसतात. त्यानंतर पार्थ, नंदिनी, मिथून तेथून तयारीसाठी जातात, तर काव्य आणि जीवा तेथेच थांबतात. मग काव्य विचारते, काय रे, मला जर बोलायचं होतं तर तू माझं बोलणं मध्ये ब्रेक का केलंस? तुला जे करायचं ते तू करतोस ना. चल, तुझा वाढदिवस आहे ना, तर तुला 12 वाजेपर्यंतचा वेळ दिला. तू काहीही केलं ना जीवा, तरीही आपल्यातलं हे प्रेम आज रात्री 12 वाजता सर्वांना कळणार म्हणजे कळणारच, अशी धमकी देऊनच ती आता तेथून जाते. तर जीवा हा अजूनच घाबरतो आणि डोक्याला हात लावतो. तर दुसरीकडे मानिनी शांतपणे विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच तेथे आता विक्रम येतो आणि तिच्यासमोर गजरा धरतो. तेव्हा आता मानिनी ही विक्रमकडे पाहतच राहते आणि अगदी त्याला पाहताच तिचा चेहरा खुलतो. ती विचारते, अहो काय करताय काय? मग आता तो लगेचच एक गजरा तिच्या केसांमध्ये अगदी छान प्रकारे माळतो. तेव्हा ती विचारते, अहो हे काय? अहो आपल्या मुलांच्या लग्नाला 1 महिना झालाय, आपल्या नाही. मग विक्रम हसतच म्हणतो, अगं पण जेव्हा आपल्या लग्नाला 1 महिना झाला होता तेव्हा जसा मी होतो तसाच आहे की नाही अजून? ती म्हणते की हो आहात ना, जसेच्या तसेच आहात. मग आता विक्रम विचारतो, मानिनी तुला एक सांगू, अगं प्रेम आहे ना, प्रेम हे आयुष्यात दोनदा होतं. तेव्हा मानिनी आश्चर्याने विचारते, दोनदा?
म्हणजे असं कसं बोलू शकताय तुम्ही? मग आता तो म्हणतो, कसं आहे ना, पहिल्यांदा जे प्रेम होतं ना ते फक्त बाह्य सौंदर्यावर, म्हणजे बघितल्या क्षणी जे होतं ना त्याला प्रेम म्हणायचं. म्हणजे एखादी व्यक्ती सतत आपल्या डोळ्यासमोर येत राहिली, त्यातून होणारं जे प्रेम असतं ना तेच प्रेम. त्यानंतर मानिनी रागातच विचारते, आणि दुसऱ्यांदा काय हो? दुसऱ्या व्यक्तीवर असं म्हणायचंय का तुम्हाला? विक्रम हसतो आणि म्हणतो, छे छे, असं नाही ग. अगं, दुसऱ्यांदा प्रेम सुद्धा ना त्याच व्यक्तीवर जडतं. त्याचं ते तसंच रुपडं राहिलेलं नसेल ना तरी सुद्धा. म्हणजे हे हलकसं थोडं वाढलेलं वजन, केसांच्या कडेला आलेली अशी ही चांदणी, डोळ्यांच्या कडेला पडणाऱ्या रेषा, या आधीपेक्षाही त्या व्यक्तीला सर्वात जास्त सुंदर बनवतात. दुसऱ्यांदा प्रेमात पडतो ना तेव्हा आपल्या माणसाचं रुसणं, रागवणं आणि काळजी घेणं, तिच्या पाठीशी उभं राहणं, या सगळ्याच्या प्रेमात पडतो माणूस. आता मी तुझ्या प्रेमात पडलोय असं म्हणून तो मानिनीवर असणारं नितांत प्रेम व्यक्त करतो. तेव्हा मानिनी विचारते, काय हो, तुम्ही काय आज पावसात वगैरे भिजून आलात की काय? कारण रोमांस तर अगदी वरचाच चाललाय. विक्रम म्हणतो की पण माझा हा रोमांस तुला आवडतो की नाही सांग बरं. मग आता मानिनी हो असं म्हणते. आणि तर विक्रम म्हणतो, खरं तर जीवाने आणि पार्थने माझ्या पायाशी बसून पायघड्या घेतल्या पाहिजे, कारण बायकोला कसं खुश करायचं याचे सल्ले मी त्यांनाही देईल. त्यांनाही मी सांगेल ना की प्रेम काय असतं, प्रेम कसं असतं, आणि प्रेमामध्ये कसं पूर्णपणे असं अगदी डुबून जायचं असतं. मग आता मानिनी एकदमच विक्रमचं बोलणं ऐकून शांत होते, आणि तिला गुरुजींचं बोलणं आठवतं की जीवाच्या मनात जे काही सलतंय त्याने ते सांगितलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यानंतर हे सुद्धा आठवतं की गुरुजींनी असंही सांगितले, पुढचे काही दिवस जीवाला आगीपासून सावध राहायला सांगितले. तिच्या मनात हीच भीती तिला सतावत असते. त्यामुळे आता तो विचारतो, म्हणजे आगीपासून सावध राहणं म्हणजे नक्की काय ग मानिनी? मग आता साठे गुरुजींनी जेवढं काही सांगितलं तेवढं मानिनी विक्रमला सांगते. तेव्हा तो म्हणतो, मानिनी कशावर सुद्धा काय विश्वास ठेवते, असं काही नसतं ग. आणि तुला सांगू, जर असं काही होणार असेल तर तुम्ही काहीही करा, ते कधीच चुकवता येत नाही तुम्हाला. आता मला सांग, माझ्या नशिबात अपघात हा लिहिलेला होता, मग तू भेटली की नाही मला? तेव्हा मानिनी विचारते, काय हो, तुम्ही नक्की प्रेम व्यक्त करताय की फिरकीच घेताय माझी आता? तेव्हा आता तो म्हणतो, नको ग मानिनी, फार विचार नको करूस ग तू आता. अगं, तुला मी सांगतोय, आपली मुलं ना तिकडे फार्म हाऊसवर अगदी सॉलिड मजा करत असतील, आणि सॉलिड मजासुद्धा करत असतील. आणि या सगळ्यांच्या मध्ये जर कुणी खरंच राबत असेल ना तर ती बिचारी नंदिनी. इकडे नंदिनी आता किचनमधून बाहेर येते आणि म्हणते, काव्या, झालं बाबा, एकदाचं घातलं ते मटण शिजायला. मी म्हटलं होतं आता हे मोहिते स्टाईल मटण जरा झणझणीत करेल, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की नको, कारण जीवा हे एवढं झणझणीत मटण कधीही खाणार नाहीत. आणि हे पार्थसुद्धा काय कमाल आहेत अगं, एकदम ॲप्रॉन वगैरे घालून मला स्टाईलमध्येच मदत करायला आले होते. पण बाय द वे, तुझ्यासाठी एक खूप छान गंमत करतायत ते, असं नंदिनी आता सांगते. तेव्हा काव्याला यामध्ये काहीच एक इंटरेस्ट नसतो, त्यामुळे ती ताडकन उठते आणि बाहेर जायला निघते. तेव्हा नंदिनी तिचा हात पकडते आणि तिला विचारते, काय अगं, झालं काय? मी तुझ्याशी बोलतीये ना, मग तुला असं अचानक उठून जायला काय झालं? अगं, बोलत का नाही येत तू माझ्याशी? अगं, निघताना केवढा उत्साह होता तुला, आणि आता अचानक काय झालं? एकदम चेहरा पाडून बसलीस, काय झालंय? काय सांग ना मला, सगळं ठीक आहे ना? तेव्हा काव्या म्हणते, सगळं काही ठीक आहे, ही वेळ पटापट पुढे सरकत नाही ना, त्याचं जरा टेन्शन आले आणि म्हणून माझी चिडचिड होतीये, असं ती आता नंदिनीला सांगते. तेव्हा नंदिनी आता गालातच हसते आणि म्हणते, अगं, मला एक कळत नाही, अगदी कशावरून सुद्धा चिडचिड होत असते, आणि वेळ अशी पटापट पुढे सरकावी असं तुला का वाटतंय? मला कळतच नाही. काव्या सांगते, 12 कधी वाजतायत ना याची मी वाट बघतीये. मग आता नंदिनी हसते आणि म्हणते, मी सुद्धा त्याचीच वाट बघतीये. त्यावेळी काव्या विचारते, असं का बरं? तू का बघतीये आता वाट? तेव्हा असं काय करतेस? अगं, आज जीवांचा खास दिवस आहे ना, त्यांचा बड्डे आहे ना, म्हणून, असं नंदिनी हसतच सांगते. तेव्हा काव्याला धक्का बसतो आणि ती नंदिनीकडे पाहतच राहते. तेव्हा ती आता म्हणते, मी जीवांसाठी खास सरप्राईज प्लॅन केलंय. त्यावेळी का बरं? कसलं सरप्राईज प्लॅन केलंय असं काव्या विचारते. मग नंदिनी म्हणते, पण तू हसायचं नाही हां, मी तुला सांगेन. तेव्हा काव्य एकदम सिरियस होऊन बोलते की नाही ग, मी कशाला हसेल, सांग की. मग नंदिनी जरा लाजत लाजतच सांगू लागते, मी ना एक कविता केली आहे जीवांसाठी. तेव्हा आता काव्याला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते,
ताई तू कविता केली आहेस? अगं कविता केव्हा करतात माहिती आहे का? माणसाप्रेमात पडल्यानंतर. मला एक सांग आता तू तू जीवाच्या प्रेमात तर नाही ना पडलीस? तेव्हा नंदिनी आता गालातच हसते आणि तिला लग्नानंतरचे सर्व क्षण आठवू लागतात. जीवाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण तिला आठवू लागतो की कशाप्रकारे जीवा मला अगदी सपोर्ट करतोय आणि माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सामील होतोय, माझी किती केअर करतोय आणि मला किती समजून घेतोय. हे सगळं आठवून आता नंदिनी एकदमच खुश होते. तर नंदिनीला भानावर पुन्हा आणत काव्य विचारते, सांग ना ग ताई तू जीवाच्या प्रेमात वगैरे तर पडली नाही आहेस ना? त्यावरती नंदिनी उत्तर देते, अगं प्रेमात पडण्याची घाई नाही आहे मला आणि प्रेम वगैरे असं नाही, परंतु आमच्यात छान मैत्री व्हायला हवी, आमच्यामध्ये छान छान असे संवाद व्हायला हवेत. प्रेमाचं काय ग, लग्नानंतर होईलच की प्रेम. भरभरून जीवाबद्दल बोलताच काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती आता आश्चर्याने नंदिनीकडे पाहते. कारण जर नंदिनीताई आता जीवाच्या प्रेमात पडली तर करायचं काय, हा प्रश्न काव्यासमोर उभा राहतो. त्यानंतर आता काव्य विचारते, पण जीवा लग्नाअगोदरच कुणाच्या जर प्रेमात असतील तर? तेव्हा नंदिनी काव्याकडे खूप आश्चर्याने पाहते. इकडे जीवाचं मन अजिबातच थाऱ्यावर नसतं. तो फक्त आणि फक्त काव्याचाच विचार करत असतो. कारण काव्या खरंच हा आमच्या प्रेमाचा बॉम्ब फोडेल का, याचा विचार त्याच्या मनात जेव्हा असतो तेव्हा तो एकदमच शांत राहतो. तेवढ्यातच आता पार्थ तेथे येतो आणि त्याला विचारतो, काय रे जीवा काय झालं? तर जीवा पार्थाला म्हणून एकदमच दचकून जातो आणि म्हणतो, दादा तू? मग आता तू अचानक असा हात ठेवला म्हणून मी घाबरलो ना रे, म्हणून तू ह्या ॲप्रॉनमध्ये खूपच हँडसम दिसतो रे, असं जीवा कॉम्प्लिमेंट देतो. त्यावेळी पार्थ म्हणतो, अरे तू माझा भाऊ आहेस ना आणि एवढी मिळमिळीत कॉम्प्लिमेंट, जरा हटके कॉम्प्लिमेंट दे की. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, हँडसम हंग दिसतोय. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो, आता कशी? अगदी तुझ्या स्टाईलमध्ये तू कॉम्प्लिमेंट दिलीस. त्यानंतर आता हे बघ तुझ्यासाठी मी रस्सा बनवलाय, बघ बरं कसा झालाय, असं आता पार्थ म्हणतो. त्यावेळी तो म्हणतो, मूड नाही आहे रे दादा माझा आता. तेव्हा तुझा तर इथे यायचा सुद्धा मूड नव्हता, पण आलासच ना, असं पार्थ म्हणतो आणि त्याला तो रसा प्यायला सांगतो आणि कसा झालाय असं विचारतो. तेव्हा जीवा कॉम्प्लिमेंट देत म्हणतो, खूप छान झालाय आणि नेहमीपेक्षा चवसुद्धा वेगळी आहे, खूप सुंदर. मग आता पार्थ हसूनच म्हणतो, होणारच ना, कारण तुझ्या बायकोने तुझ्यासाठी खास केलाय, पर हा एवढा छान रसा टेस्टी होणारच, असं म्हणून तो जीवाकडे पाहून हसतो. त्यानंतर पार्थ म्हणतो, ऐक ना, हा सगळा बेत ना तुझ्या लाडक्या बायकोचा आहे. हे ॲप्रॉन वगैरे घालून ना मी फक्त शायनिंग मारत होतो, ये ना आता इकडे. जीवा म्हणतो, नको ना दादा. तरीही पार्थ आता जबरदस्तीने त्याला दुसरीकडे घेऊन जातो आणि त्यानंतर हसतच सांगतो, ऐक ना अरे, मी आत्ता जी डिश बनवतोय ना ती तुझ्या आणि काव्याच्या आवडीची आहे, बरं चल आता संपव, आलोच मी, असं म्हणून पार्थ तेथून जातो. तर जीवा आता मनातच म्हणतो, मला आता माझं आणि काव्याचं नाव अशी एकत्र ऐकायला सुद्धा खूपच भीती वाटायला लागली. मग त्यानंतर आता जीवाचं लक्ष मिथूनकडे जातं. तर मिथून अगदी चोर पावलांनीच दुसरीकडे निघालेला असतो. तेव्हा आता जीवा विचार करतो, बापरे मिथून काका, आणि असा चोर पावलांनी कुठे बरं निघाला असेल, आता मलाच बघायला हवं, असं म्हणून तो मिथूनच्या पाठोपाठ जातो. इकडे काव्य विचारते, ताई लग्ना अगोदर जर जीवाचं दुसऱ्या कोणत्या मुलीवर प्रेम असेल तर मग तू काय करणार आहेस? तेव्हा नंदिनीला आठवतं की जीवाचं खरोखर एका मुलीवर प्रेम होतं, परंतु ते एकतर्फी, आणि त्यांच्या प्रेमाच्या सगळ्या आठवणी त्याचबरोबर सगळ्या खाणाखुणा मी पाहिल्या आहेत. हे सगळं नंदिनीला आठवल्यानंतर आता ती एकदमच शांत होते. मग काव्या पुन्हा पुन्हा तिला विचारते, अगं सांग ना ताई, बोल ना ताई. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं असेल आता लग्ना अगोदर प्रेम तर असू देत की. हे बघ आता लग्ना अगोदर जे असेल ना ते असेल, पण आता देवब्राह्मणाच्या साक्षीने आमच्या दोघांची गाठ बांधली गेली आहे ना, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तेव्हा कोणत्या मातीची बनली आहेस ग ताई तू? काव्य आता प्रश्न करते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं मगाशीच पार्थने सांगितलं ना की तासन तास जीवा लॉनमध्ये असा फेऱ्या मारून तासन तास गप्पा मारत असायचा. मग ते कोणाशी गप्पा मारत असायचा, त्यांचं फोनवर नक्की काय बोलणं व्हायचं, ते नक्की काय बोलत असायचे, हे विचार नाही येत का तुझ्या डोक्यात? अगं जराही डाऊट येत नाही का तुझ्या डोक्यात? असं काव्या भडकूनच विचारते. तेव्हा नंदिनी शांतपणे म्हणते, अगं त्यात काय विचार यायचा डोक्यात आणि काय डाऊट घ्यायचा मी? मग नंदिनी म्हणते की अगं तू सुद्धा नाही का तुझ्या मैत्रिणीबरोबर तासन तास गप्पा मारत बसायची? मग
मी डाऊट घ्यायला हवा होता का तेव्हा तुझ्यावर? तेव्हा काव्या धक्क्यानेच नंदिनीकडे पाहते. मग त्यावेळी नंदिनी सांगते, हे बघ, मला अगोदरच माहीत आहे जीवाचं लग्न अगोदर जे प्रेम होतं ना कोणत्या मुलीवर ते मला अगोदरच माहीत आहे. हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि काव्याला असं वाटतं की माझ्याबद्दल सुद्धा माहीत आहे की काय ताईला. मग आता काव्या विचारते, काय? अगं काय ताई, काय बोलतीस काय तू? मग आता नंदिनी म्हणते, हो अगं, जीवाने स्वतःच मला हे सगळं सांगितलंय. तेव्हा काव्या धक्क्यानेच विचारते, नक्की काय सांगितलंय त्यांनी तुला? अगं बोल ना ताई, मी काहीतरी विचारतीये. मग नंदिनी शांतपणे म्हणते, अगं खरं तेच सांगतीये मी. अगं नवरा बायको मधल्या गोष्टी दुसऱ्या कुणाला सांगू नये असं म्हणतात, पण तू बहीण आहेस माझी आणि तुला विश्वासाने सांगायला मला काहीच हरकत नाही. अगं त्या दिवशी त्यांचं कपाट आवरत असताना त्यांच्या कपाटामध्ये मला एक हँडमोल्ड सापडला. एका मुलामुलीने एकत्र धरलेले हात होते ते. मग आता काव्याला आठवतं की याच फार्म हाऊसवर आम्ही दोघांनी तो मोल्ड बनवला होता आणि आमच्या दोघांचं प्रेमाचं प्रतीक आहे ते. काव्या एकदमच गडबडून जाते आणि पुढे आता नंदिनीला विचारते, मग? अगं त्या हँडमोल्डवर जे आणि के असं सुद्धा लिहिलं होतं. मला अंदाज आला जे फॉर जीवा असेल, पण के म्हणजे अजून नाही माहित नक्की कोण आहे ते. तेव्हा नंदिनी म्हणते, तेच ना, मला तेच माहित नाहीये के म्हणजे कोण आहेत. अगं खोदून खोदून जेव्हा त्यांना विचारलं ना तेव्हा कुठे त्यांनी जाऊन सांगितलं की लग्ना अगोदर माझं एका मुलीवर जीवापाड प्रेम होतं, ते सुद्धा एकतर्फी, कारण तिच्या बाजूने ते प्रेमच नव्हतं. असं नंदिनीला आता सांगतानाच काव्याला धक्का बसतो, कारण जीवा एवढं खोटं नंदिनी ताईबरोबर बोलतोय हे अगोदरच काव्याला समजतं. मग आता काव्या म्हणते, एकतर्फी असं म्हणाला का तो? त्यावेळी नंदिनी म्हणते, हो अगोदर पटलं ग मला ते, मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्यांच्या छातीवर एक टॅटू सुद्धा होता आणि तो सुद्धा क अक्षराने सुरू होणारा. मग काव्याला आठवतं की माझ्याच नावाचा टॅटू जीवाने इथे छातीवर गोंदवून घेतलाय. तेव्हा तू तो टॅटू पाहिलास का असं काव्या विचारते. नंदिनी म्हणते, अगं जीवांच्या अंगावर चहा सांडला होता नाही का तुझ्याकडून चुकून, तेव्हा ते शर्ट बदलण्यासाठी वर गेले तेव्हा मी चुकूनच क हे अक्षर पाहिलं त्यांच्या छातीवर. मग आता काव्या विचारते, काय ग नंदिनी ताई, हे एकतर्फी प्रेम असेल असं वाटतं का तुला? अगं मला तर हे ऐकून सुद्धा अगदी खोटच वाटतंय. मग आता नंदिनी म्हणते, अगं तुला वाटणारच, कारण तू काही जीवांची बायको नाहीयेस ना आणि तुला याबद्दल ना काहीही वाटू शकतं, पण मी त्यांची बायको आहे आणि माझा ना त्यांच्यावर अगदी पूर्णपणे विश्वास आहे. आता ते म्हणतायत ना एकतर्फी प्रेम आहे, तर कदाचित तसंही असू शकतं. तेव्हा काव्या मोकळा श्वास घेते आणि म्हणते, माहित आहे मला, मी जीवाची बायको नाहीये, पण यु नो व्हॉट ताई, अगं मी जर जीवाची बायको असते तर ते क अक्षरावरून काय नाव आहे ना ते मी नक्कीच शोधून काढलं असतं. तेव्हा नंदिनीला अचानकच धक्का बसतो आणि ती धक्क्यानेच काव्याकडे पाहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या विचारते, काय वाटतं ग ताई तुला क वरनं काय नाव असू शकतं त्या जीवाच्या छातीवर? मग नंदिनी म्हणते, काव्या प्लीज काय वेडेपणा चालवलायस? तेव्हा काव्या आता तिचा हात पकडते आणि म्हणते, क्युरिओसिटी आहे. अगं विचार कर ना ताई जरा. मग आता नंदिनी म्हणते, ठीक आहे, मला असं वाटतं ना फार मोठं नाव नसावं, ते फक्त 2 किंवा 3 अक्षरीच असू शकतं. त्यावेळी काव्या विचारते, किंवा 2.5 अक्षरी सुद्धा असू शकतं ना? मग आता काव्या, अगं 2.5 अक्षरी म्हणजे काव्या सुद्धा असू शकतं ना, असा नंदिनी थेट प्रश्न काव्यालाच करते. मग नंदिनी आता एकदमच शॉक होते आणि विचारते, काव्याच असेल तर? तीच काव्या जर तू असेल तर, असं म्हणून ती काव्यालाच जा विचारते. तेव्हा काव्या घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.